टू बॉर्न तर नाही. एक आहे की हे नाऊन असेल वाटतं, नाऊन आहे, पण यात नाऊन तर प्रो नाऊन आहे तो. ओके, समजा आपण म्हटलं असेल की राकेश वॉज बॉर्न इन न्यूयॉर्क इन द समर ऑफ 1957, यातलं नाऊन असतं ते राकेश असतं. वॉज आहे ते पास्ट टेन्स दाखवते वर्ब, पण बॉर्न जो आहे ते वॉज नंतर जर कुठलं वर्ब असेल तर ते कुठलं असेल रूप त्याचं, विथ, म्हणजे हा व्हॉइस असू शकेल, व्हॉइस असू शकेल. वॉज बॉर्न, आता समजा वॉज डन असेल तर आपण काय म्हणत होतो, वॉज डन. एक आहे ते वर्क वॉज डन बाय मी, फाईन. म्हणजे वॉज नंतर जे काय V3 येणार आहे, वर्कचं थर्ड रूप येणार आहे, म्हणजे पास्ट पार्टिसिपल आहे. म्हणजे बॉर्न इज पास्ट पार्टिसिपल ऑफ समथिंग, जे आज बघायचं, बरोबर. बॉर्न हा जो काय वर्ड आलाय तो इथून आलाय बेअर, जन्म घेणे. कायम लक्षात ठेवायचं की हे एक तिसरं रूप आहे, जे बेअरचं तिसरं रूप आहे. दुसरं रूप आहे ते बोर आहे, थर्ड रूप आहे ते बॉर्न, आणि ते बॉर्न नसून NE आहे. ओके, काही लोकांनी वर्ड ऐकला एअर बॉर्न, ब्लड बॉर्न, कंट्री बॉर्न, फॉरेन बॉर्न, हे सगळे वर्ड ऐकले. ओके, पण एअर बॉर्न म्हणजे हवेतून उडणार, ब्लड बॉर्न म्हणजे प्रोड्यूस फ्रॉम ब्लड. ओके, तर ज्यावेळी रिगार्डिंग बर्थ आपल्याला वापरायचं त्यावेळी BORN येणार फक्त, आणि इनस्पाइट ऑफ एक्सेप्ट बर्थ टर्म त्यावेळी BORNE येईल, कायम लक्षात ठेवायचं. त्यामुळे शी हॅज बॉर्न ऑल हर प्रॉब्लेम्स विथ ग्रेट करेज. ह्या दोन्हीचं जे मिनिंग आहे ते यामध्ये बॉर्न जो आहे तो बर्थ रिलेटेड आहे. ओके, यामध्ये बॉर्न आहे तो फेस केलेला आहे. ठीक आहे, म्हणजे टर्म्स वेगवेगळे. त्यामुळं बॉर्न हा एक लक्षात ठेवायचा आजपासून की पास्ट पार्टिसिपल. ओके, ही वॉज बॉर्न, हा प्रश्न पडायला पाहिजे होता की बॉर्न हे काय, ही वॉज बॉर्न, जन्म घेतला. ही टर्म जी आहे ती जन्म घेण्याची. ओके, बेअर और बॉर्न, फाईन. तर त्यामुळे थर्ड रूप आहे ते BORNE आहे, नॉट एन. फक्त हे ऍप्टिट्यूड मध्ये विचारला जाणारा प्रश्न, त्यामुळे लक्षात ठेवा कसं. गॉट इट. ओके, सेकंड जे आहे ते काही टर्म्स आहेत ज्या माहिती पाहिजे ऍक्च्युली. टू राईट म्हणजे लिहिणे, टू बी रायटिंग म्हणजे लिहित आहे, टू बी रायटिंग. टू हॅव रिटन, लिहिलेले असणे, लिहिणे, लिहित असणे, लिहिलेले असणे, टू हॅव रिटन. टू बी गोइंग टू राईट, लिहायला जाणार असणे. ओके, टू हॅव बीन रायटिंग, लिहिलेले असणे, लिहित आलेले असणे, बीन रायटिंग. आणि इथे पण सेम, टू हॅव बीन गोइंग टू राईट, ठीक आहे, पण
हे जे काय आहे ते टर्म्स, याला प्रत्येकाला काही ना काही मिनिंग आहे. टू बी रिटन, टू हॅव बीन रिटन. ओके, तर एक वाक्य आहे, याचं मिनिंग काय आहे? सपोज करणे म्हणजे आजचं सेशन सगळ्या गोष्टींची तयारी दाखवणार आहे, कारण कुठल्याही सुरुवातीला मीटिंगच्या किंवा टीचिंगच्या मॅथ्सचे सर काय म्हणतात, सपोज इट इज नॉट द डायग्राम. ओके, व्हॉट वी आर थिंकिंग. सपोज म्हणजे असं पकडा की इमॅजिन करा. यामध्ये एम आय सपोज म्हणजे V3 लावलं, बरोबर. एम आय सपोज टू पोस्ट जॉब ओपनिंग, म्हणजे हा सपोज तुम्हाला वर्ड कुठं कुठं वापरायला पाहिजे, कसा वापरता आला पाहिजे हे मी सांगतो. की आय एम नॉट सपोज टू डू दिस. आय एम, याचा आन्सर काय? आय एम नॉट सपोज टू डू दिस, जे काही वरचं आहे. ठीक आहे, त्यामुळं प्रत्येकानं सपोज याआधी कधी यूज केलं तो कॉन्टेक्स्ट सोडून मॅथ्सवाला यूज करायला पाहिजे. आय फील की तुम्ही क्वेश्चन ज्यावेळी विचारता पुढच्याला की मी हे केलं पाहिजे का, ओके, तर ज्यावेळी ॲग्रेशन मध्ये तुम्ही म्हणता त्यावेळी तुम्ही सपोज वर्ड वापरायला पाहिजे की हे माझं कर्तव्य आहे का, नाही. आय एम नॉट सपोज टू डू दिस. एम आय सपोज टू डू दिस? नो, आय एम नॉट. ओके, आन्सर जे काही येईल. ओके, तर हा जो आहे तो दोन प्रकारचे क्वेश्चन आहेत. एक WH, इट इज कॉल्ड एज रेटॉरिकल, आणि दुसरे आहेत ते येस नो वर्बल. त्यातला हा एम आय सपोज टू पोस्ट दिस, आय एम नॉट, नो, याच्या आधी आन्सर यायला पाहिजे नो. त्यामुळं सपोजचं कसं तुम्ही यूज करणार आहे वाक्यात हे एकदा बघा. ओके, आय नंतर थर्ड रूप लागले, याचा अर्थ तिथे आपण वॉइस केलाय जो मगाशी केला. ठीक आहे, वन टाइम. चल, टू इर इज ह्युमन म्हणजे चुकणे हा मनुष्य धर्म. इट इज ह्युमन टू इर. इर मीन्स चूक करणे. इर हॅज कम फ्रॉम वर्ड एरर. एरर हे नाऊन आहे, जसं आपण ते बोलू, ज्यामध्ये इर टू इर हे वर्ब. ओके, इट इज ह्युमन टू इर म्हणजे दोन्हीचं मिनिंग सेम आहे. ठीक आहे, दोन्हीचं मिनिंग सेम आहे. पहिली जी आहे ती प्रो वर्ब, म्हणी जी म्हणतो आपण मराठीत, पहिली जी आहे ती म्हण आहे, प्रो वर्ब आहे. इज देअर एनिथिंग टू इट? आय एम रेडी टू कम विथ यू. यू कम टू सी द प्ले. आय टोल्ड हिम द स्टोरी टू अम्यूज हिम. ही विशेष टू लर्न, ही कम्स टू लर्न. ह्याच्यामध्ये एक पॅटर्न कॉमन आहे, कुठला आहे सगळ्या सेंटेन्स मध्ये? टू, म्हणजे एक क्रिया कायम सांगितली. पहिल्या ह्याच्यामध्ये कुठली? टू इर वाली म्हणजे चुकणे. सेकंड मध्ये
टू ईट वाली. थर्ड मध्ये टू कम. फोर्थ टू अम्यूज. टू लर्न. याचं मीनिंग काय आता जे शेवटी आहे ते ही कम ही विशेस टू लर्न. पहिला ही विशेष का यस का यस का वापरलं. थर्ड फॉर्म सिंग्युलर थर्ड. ओके. ही विशेस टू लर्न म्हणजे मीनिंग काय झालं त्याला शिकण्याची शिकणे ही त्याची इच्छा आहे. ओके. हे थोडक्यात म्हणजे शब्दशः अर्थ जर बघितलं तर यू कम टू सी द प्ले. ये. ओके. आय एम रेडी टू कम विथ यू. इज देअर एनिथिंग टू इट. यातलं तुम्हाला जी वर्ब आहे तो ऍज इट इज तुम्ही यूज करू शकता. लक्षात आलं. याच्यामध्ये पहिलं टू बी. सेकंड वर्ड काय पेमेंट इज. याचा अर्थ काय आता दिसलं ना निवडणुकीत काय जास्त ॲग्रेशन मध्ये तावात बोलणं एक टर्म आहे माहिती मराठीत. ते आहे ते वेहमंट. ओके. टू बी लाऊड अँड वेहमंट इज नो साइन ऑफ पॅट्रियटिझम. म्हणजे पॅट्रिऑटिझम म्हणजे माहिती आहे ना सगळ्यांना. देशभक्त. पॅट्रिऑटिक म्हणजे देशभक्त. पॅट्रिऑटिझम म्हणजे देशभक्ती. ओके. तर लाऊड आणि तावात बोलणं म्हणजे राष्ट्रभक्तीचं साईन नाहीये. ओके. नेक्स्ट नाही ठीक कसं आहे त्यामध्ये इट इज डिफिकल्ट टू से सो. मीनिंग अवघड आहे. बरोबर. ह्याच्यामध्ये सेम पॅटर्न आहे. एक क्रिया सांगितली टू यूज करू. बरोबर. थर्ड आय एम म्हणजे आनंदी आहे. ओके. झालं म्हणजे पास्ट टेन्स. थर्ड इच्छा आहे. मागे दिस वर्क इज व्हेरी डिफिकल्ट टू डू. यामध्ये कुठली क्रिया आहे टू डू. ओके. डू यू. सेवन इथं काय मीनिंग ॲग्रीएबल. काय ॲग्रीएबल कन्व्हिनियन्स सांगितलं. ठीक आहे. म्हणजे जाणं तितकं कम्फर्टेबल नाही आहे. ओके. द यंग. ओके. स्क्विरल म्हणजे शी इज हर्ट अँड इज अनेबल टू रन. कुठली क्रिया यातली टू रन. याच्यामध्ये तुम्ही एक बघत असाल की बेसिक जो काही वर्कचा फॉर्म आहे तो तुम्हाला माहितीच पाहिजे जर ही वाक्यरचना वापरायची असेल. टू रन टू डू. ओके. आय एम व्हेरी ग्लॅड टू हिअर इट. ओके.
म्हणजे टूचं मिनिंग काय आहे? टू हिअर म्हणजे साठी, जे काय आपण मराठीत म्हणतो त्याच्यासाठी एक रिझन पुढचं दिलं. हे सगळं जे काय चाललंय हे सोपं वाटत असेल बरोबर, पण मला हेच सांगायचं आहे की टू कधी आणि फॉर कधी. टू म्हणजे पुढची जी क्रिया आहे ती क्रिया करण्यासाठी पहिलं वाक्य म्हटलं. लक्षात आलं? इट इज अ ग्रेट थिंग फॉर फार्मर्स टू बी एबल टू रीड अँड राईट. टू बी एबल टू रीड अँड राईट म्हणजे सक्षम, ही एक चांगली गोष्ट आहे. इट इज अ ग्रेट थिंग. बरोबर. म्हणजे मला हे म्हणायचंय की ज्यावेळी तुम्ही टू लिहाल त्यानंतर त्याचं मिनिंग समोर येईल, आणि ज्यावेळी फॉर लिहाल त्यावेळी ते जे मिनिंग आहे त्याच्यामध्ये प्लस आय एन जी लागेल. फॉर ऑफरिंग अ जॉब, फॉर प्लेइंग अ क्रिकेट, फॉर सीइंग द नेचर. ओके. फॉर लुकिंग फॉर अ जॉब. म्हणजे फॉर जिथं आहे तिथं पुढचा जो काय आहे तो आय एन जी आहे इन शॉर्ट. ओके. ठीक आहे. हे सेकंड, हे आत्ताच सगळ्यात सेशन त्यानंतरचं महत्वाचं ते म्हणजे एक फोटो आहे, काल बरेच वर्ष माझ्याकडे होतं, काहीतरी मिनिंगफुल फोटो आहे, विजिबल टू ऑल ऑनलाईन जे आहेत त्यांना पण. Yes, sir. ओके. व्हॉट फोटो इज ऑल अबाउट? प्रत्येक जण सांगा एक एक. रेवण, पिक्चर इज ऑल अबाउट हार्डवर्क, कंटिन्यूस प्रॅक्टिस. सेकंड, मीनिंग. ओके. हार्डवर्क अँड प्रॅक्टिस. नेक्स्ट, consistency. Next, Akshay. Whatever we are doing, it's seeming easy, but it's not. Nikhil. Audience appreciates what they see in front of their eyes, but don't know they don't know the struggle. Whatever he has gone through. Yeah. Right. Next, it's all about. Picture is all about. Next, hardworking. Patiman. Focus and practice. Next, practice and learn from mistakes. Exactly. So ऑनलाईन जे जॉईन झाले, फोटो आहे समोर, सगळ्यांनी बघितलं. सागर हॅज सेड ऑलरेडी कन्सिस्टन्सी. नेक्स्ट, कुमार, टू लाइन्स डिस्क्राइब द पिक्चर. Wasim. Yes, sir. Patience, hardworking, and practice. Patience, hard work. Yeah. Pratiksha.
Any sentence over the picture? Practice. Practice makes. Okay. Practice Mayur? makes perfect. Yashraj? Something else at least. What he has shown to the audience, not the broken plates. Yeah. Without showing whatever he struggled. Yeah. To present what they are expecting. Okay. Next, Harsh. Fine. Uh, describe the picture. बऱ्याचदा ऑडिओ व्हिज्युअल काही मी नॉट ओनली फॉर आपल्या एक्झाम्स म्हणतो पण मी ज्यावेळी टोफेल दिली होती टोफेल एक्झाम जी काय आहे ते आउट ऑफ कंट्री जाताना तुमचा जो विजा अप्रूव्ह होतो त्याच्या आधी टोफेल वगैरे एक्झाम द्यायला लागतात जर्मनीला वगैरे जायचं असेल तर किंवा US ला पण तर ऑडिओ व्हिज्युअल टेस्ट ओके इमेज थ्रू तुम्हाला बोलायचं पण एक you can get inspired about from this picture at least what are the struggles need to go through. Yeah. Through means through this त्यातून आणि थरो म्हणजे thoroughly म्हणजे deeply. Yeah. From in detailings you can go through. Yeah. Like thoroughly. Right. Okay. कुणी display आता गेला का one by one होईल. First you need to put more efforts, otherwise you won't get passing. Otherwise means neither. Okay. We wanted to Sir, voice is not audible. fine. We wanted to spend the day at the beach. Unless the meaning unless डोळ्यासमोर आलं की पहिला if not कायम लक्षात ठेवायचं unless the meaning if not. She is a very smart girl.
Therefore. Okay. Fine. Jade is a millionaire. Accordingly. Kyle. In contrast का आणि अकॉर्डिंगली का नाही? कुणासारखा आहे तो? तो इन कॉन्ट्रास्ट. असे बरेच भाऊ आहेत का? He failed tell the truth about what happened. काय सांगितलं? बरोबर सांगितलं. काय instead ऑनलाईन जे आहेत ते काय आन्सर येईल? Instead. Instead. Yeah. He felt he couldn't tell the truth about what happened. Instead, he lied. Undoubtedly. त्याला असं वाटलं की तो खरं सांगू शकत नाही जे काय घडलं ते. त्यामुळे अनडाऊटेडली म्हणजे खुद्दपणे डायरेक्ट. पण त्याच्या ऐवजी म्हणजे इन्स्टेड. ठीक आहे, लक्षात आलं. सगळ्यांनी ही टर्म ऐकली? नन द लेस. ऐकली? We are sitting here. Nonetheless, we have so much of work to do. Even if अजून एक काय, अजून एक मिनिंग असंच. इन स्पाइट ऑफ ऐकलं? इन स्पाइट ऑफ. ओके. Despite. Moreover. Moreoverचं meaning? आता एक न्यू डेब्युटंट, आता एक मॅच झाली. आता न्यू डेब्युटंट एक राणा नावाचं. He batted well. Moreover, he had a great spell. T20 नाही, आता एक मॅच झाली ऑस्ट्रेलिया वर्सेस इंडिया. जयस्वाल नाही, त्याने राणा मॅच काय झाली ती पेक्षा हे महत्वाचं. सकाळी उठून कोण मॅच नाही बघितली. 7ला चालू होती ती तिकडे. त्यामुळे मोर ओव्हर म्हणजे इन शॉर्ट, इन ऍडिशन. ओके. तर नन द लेस आहे और नेवर द लेस. फाइन. तर एक I love to eat toffees. People often give them to me at holidays.
आता त्याला टॉफीज आवडतात, त्यामुळं लोक त्याला देतात. नन द लेसचा नेव्हर द लेसचा मी काय मिनिंग सांगितलं, ती गोष्ट मी करतोय तरी सुद्धा, म्हणजे इन्स्पाइट ऑफ म्हणजे हे झालंय तरी सुद्धा, इन्स्पाइट ऑफ म्हणजे नन द लेस, पण इथं तरी सुद्धा आहे का? मग आम्हाला कोण चहा पण द्यायला. ते लक्षात राहू. द ट्री हॅज डेव्हलप्ड अ लार्ज क्रॅक ओव्हर द इयर्स. इव्हेंच्युअली म्हणजे इव्हेंच्युअलीचं मिनिंग कालांतराने, इव्हेंच्युअलीचं मिनिंग आहे फायनली, फायनल रिझल्ट आहे. ओके, तिन्ही घेऊयात. इट वुड बी नाईस टू स्पेंड जमैका. पहिलं काय म्हणतो तो, जमैका, वेस्ट इंडिज बीच और स्विस आल्प्स, आल्प्स पर्वत. ऑन द अदर हँड, या फाईन. याचं जे काय आहे ते आन्सर इथं बघा. इव्हेंच्युअली इज द राईट आन्सर. या फायनली इट विल हॅव टू बी गेट कट. या फायनली म्हणून इव्हेंच्युअली. अकॉर्डिंगली येणार. अकॉर्डिंगली काय येणार, त्यानुसार याचं मिनिंग आहे. ओके, नेव्हर द लेसचं मी सांगितलं होतं इन्स्पाइट ऑफ. अकॉर्डिंगली म्हणजे त्यानुसार. हाऊएव्हर म्हणजे हाऊएव्हरचं मिनिंग सांगितलं मी का. ती बॅच बहुतेक दिवाळीच्या काळात झाली, तिच्या मिनिंग सांगितलं. हाऊएव्हर म्हणजे तरी सुद्धा. ओके, ठीक आहे. कायमचा सीन बरोबर. याचं मिनिंग काय, हाऊएव्हर इथं तरी सुद्धा म्हणजे हाऊएव्हर चं दुसरं मिनिंग आहे स्टील. काही सरकारी कागदपत्र जर घ्यायला कोण गेलं तर एक सरकारी काम आमच्याकडे 6 महिने थांब थोडक्यात. तर वर्क इज वी आर स्टक हिअर स्टील. येस, वी आर स्टक हिअर स्टील म्हणजे स्टीलचं मिनिंग आहे ते स्टील जो जे काय आहे ते ऍट लास्ट वापरायचं जर स्टील वापरायचं असेल तर. हाऊएव्हर आहे ते
ते वाक्य जोडायला वापरायचं, हाऊएव्हर, आणि स्टील आहे ते वाक्य कंप्लीट करायला वापरायचं. त्यानंतर सेम येट मीन्स आतापर्यंत एक वाक्य काय 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 डिसाइडेड येट, सीएम पोस्ट येट टू बी डिसाइडेड. झाली डिसाइडेड झाली. येट टू बी जो होता तो बंद झाला. येट टू बी रिव्हील्ड. या हे टू बी रिव्हील्ड जे आहे ते मगाशी आपण कुठतरी ऐकलं. म्हणजे रिव्हील व्हायचे आहे, म्हणजे टू बी रिटन म्हणजे लिहायचे आहे. म्हणजे अशी एखादी गोष्ट जी अजूनही करायची आहे त्याच्या आधी तुम्ही टू बी लावून थर्ड प्रत्यय लावू शकता V3. म्हणजे टू बी रिटन म्हणजे लिहायचे आहे, टू बी रिव्हील्ड अजून रिव्हील व्हायचंय, टू बी सॉल्व व्हायचंय, टू बी डन पूर्ण व्हायचंय, टू बी कम्प्लीटेड कंप्लीट व्हायचंय, पूर्ण व्हायचंय. ओके. टू बी फिनिश्ड सेम. ओके. द वर्क इज yet to be done, yet to be revealed, yet to be seen. त्यामुळे प्रत्येकानं हे कायम येट आणि पुढचं जे टू बी नंतरचं थर्ड रूट हे कायम सेकंड पार्ट मध्ये वापरायला हरकत नाही. ओके. ज्यावेळी तुम्ही अबाउट फ्युचर तुम्ही बोलता, ओके, इट इज येट टू बी डन. ओके. दुसरं जे आहे ते मी हाऊएव्हरचं सांगितलं, येट सांगितलं. सो फार म्हणजे आजपर्यंत सगळ्यात जास्त ऐकलेलं वर्ड आहे सो फार. एक्झॅक्ट अपोजिट मिनिंग आहे. सो फारचं सिंपल मिनिंग आहे अजूनही, आतापर्यंत. सॉरी आतापर्यंत. ओके. सो फारचं मी मागच्या वेळी यूज केलं होतं, एक होतं आहे कुणाला ते सेंटेन्स. So far we have so far at the first of the sentence. So far we have completed all the grammar tenses. म्हणजे आतापर्यंत. ओके. याचं मराठीत अजून एक आहे अद्यापि. ओके. आणि येट आहे ते तथापि म्हणजे अजूनपर्यंत. ठीक आहे. तर हे आहेत सगळे ऍडव्हर्ब्स आहेत. फाईन. त्यावेळी मी बरेच लोक नव्हते त्यावेळी, पण एखादी गोष्ट ऐकल्यानंतर मोस्टली आता जे काही मिलेनियर्स आहेत, बिलेनियर्स आहेत, अर्थमंत्री सीतारामन, सगळ्या गोष्टी जे आहेत बोलताना ते लाखो करोड दरवेळी म्हणणार. त्यावेळी एक गोष्ट आहे मिलियन, बिलियन आणि मोदी साहेब असतील तर ट्रिलियन. बरोबर ना. तेवढी इकॉनॉमी करायची आमची.
झाडाखाली बोर्ड लावला होता, इकॉनॉमी तेवढी करायची. ओके, तर दिसू नये असा. काँग्रेसचा पण होता, 3,000 रुपये होता. तर 1 बिलियन मीन्स 100 कोटी. 1 मिलियन मीन्स 10 लाख. ओके, तर बऱ्याचदा म्हणजे काही लोकांना एक भीती असते की हे वाक्य आपलं लिहिताना चुकतंय. ज्यावेळी मी आता ज्यावेळी शिकवतो त्यावेळी मला तर काही भीती नाही की 100चं स्पेलिंग काय आहे, पण ज्यावेळी मी चेक लिहितो त्यावेळी दरवेळी अशी भीती वाटते की ते ई आहे का ए आहे. तेव्हा आत्ताच बघून घ्या की 100 इज DRED. ओके, कारण ड्रेडफुल मधलं DREED असेल, त्यामुळे ती मला वाटत असेल तसं, पण स्टील 100 मधलं ते आहे आणि 1000 मधलं ए आहे का ई आहे अजूनही कन्फ्युजन असते बऱ्याचदा. तर ते आहे ते SAND. ओके, 10 मिलियन हे सगळं आता लक्षात असतं. 10 आय थिंक मिलियन 10 लाख, 10 मिलियन 1 कोटी डायरेक्ट, 100 मिलियन 10 कोटी, 1000 मिलियन मीन्स 1 अब्ज. म्हणजे मिलियन 1 अब्ज. म्हणजे जे काही बिलियन मधले आता टर्नओव्हर टाटा ग्रुपचा जो आहे तो आय थिंक 3 लाख कोटी असा तो टर्नओव्हर आहे. म्हणजे त्यामुळं तो जो आकडा तुम्हाला सांगायचा आहे तो तुम्हाला याशिवाय पॉसिबल नाही. बरोबर. त्या काळात बाकी अजून कुठली गोष्ट राहिलेली नाही आहे स्टील. फाईन, आपण ते हे केलंच होतं ना न्यूटनचं ते झाडाचं. फाईन, देन किती वाजता नेक्स्ट बॅच? आय फील की जरा एकदा ते सो फार येट हे सगळं एकदा वापरा तुम्ही. ओके, ऑनलाईन जे आहे ते फर्स्ट टाइम आता लेक्चर अटेंड केलं असं कोणी आहे? वसीम? या सर मी आहे. फर्स्ट टाइम. कुमार? नो सर. शिवानी फर्स्ट टाइम? Yes, sir. असं फर्स्ट डेमो बॅच आहे की नाही सर, मी 5,000 पे केले सर. ओके, तर ऍडमिशन कन्फर्म आहे. कन्फर्म. फाईन, नो इश्यू. टेन्सेस जे आहेत ते जे न्यू बॅच आहे परत एकदा मी सांगेन. वसीम ओके. तर ओके सर. हा फाईन. जर मला वाटतंय जर आता पुढची बॅच इथंच आहे. किती वाजता? इथं 6 वाजता. 6ला आहे ना? ओके. टेन्सेस रिलेटेड नंतर पण करता येईल. एकच सेशन होतं ते म्हणजे कालचा न्यूजपेपर मी बघितला जरा, त्याच्यामध्ये द हिंदूमध्ये डेली एक वर्ड येत असतो त्यांचा. रिकोर्स, टर्निंग टू समवन ऑर समथिंग फॉर हेल्प, प्रोटेक्शन. डिस्प्यूट वॉज सेटल विदाउट रिकोर्स टू लॉ. म्हणजे कोर्टात जाण्याआधीच सेटलमेंट झाली, असे काही वर्ड आहेत याच्यामध्ये. तर हे एक लेटर आहे. कॅन समबडी रीड? नो युअर इंग्लिश? मागे कोणतरी प्लीज स्टार्ट. Yeah. The following is a letter written about 20 years ago by a person who was then doing his MA in English. I don't want to make any comment on it now. I would like to do heard from readers what they think of it. The letter should be brief and to the point. यामध्ये who was then doing his MA, then means तेव्हा. ओके, he was then doing म्हणजे नावच्या ऐवजी then म्हणजे तेव्हा. नेक्स्ट
नेक्स्ट. Your closeness, perhaps you would not set your heart against me for writing a letter before your indication, nor your pers- perusal would be पर्युसन नाही, no, ठीक आहे. perusal, पेरुजल. ओके. perusal पेरुजल. would be indifferent until it finishes to the end. ओके. नेक्स्ट. It's up to in case you may find some Sincerity. I have ability to Repeat one type of supplementary. ह्याच्यामध्ये परहॅप्स तुम्ही दरवेळी यूज करता. Sorry. परहॅप्स यूज करताय दरवेळी. परहॅप्सचं मिनिंग काय? काय मिनिंग? Perhaps you would not set your heart against me for writing a letter before your indication, nor your perusal would be indifferent until it finishes to the end. सगळ्यात मोठा तर एक वर्ड आला. कुठलं? पेरुजलचा अर्थ काय? पेपर त्यासाठीच वाचायला घेतला की एखादा नवीन वर्ड मिळेल. I am writing this email for your kind perusal. That I have attached my resume for your ready reference. For your kind perusal म्हणजे तुमच्या रेफरन्ससाठी. हा टोटल बिझनेस इंग्लिश वाला वर्ड आहे जो तुम्ही तुमचा रेझ्यूम अटॅच करताना यूज करू शकता. हे टोटल अप्लाइड इंग्लिश आहे की तुम्ही काय यूज करू शकता यातून. पेपर वाचण्याचे फायदे हे सगळ्यांनाच झाले पाहिजे. मला असं वाटतं इव्हन मलाही होत आहेत आज नवीन जे काही वर्ड असतील त्या, पण असे काही वर्ड आहेत किमान त्याच लेवलचे सगळे वर्ड आहेत ते पेपर. पेरुजल हा सगळ्यात सोपा वर्ड आहे त्यांच्या दृष्टीने. म्हणजे आता वाक्य ऐकल्यावर पण लक्षात आलं असेल, बरोबर. म्हणजे तेव्हा मी पण तुमच्यासोबतच पेपर वाचतो, घरात नाही वाचत. 2 तास जाते. परहॅप्स म्हणजे कदाचित. ओके. परहॅप्स प्रॉब्लेम काय आहे, द हिंदूचा टेलिग्रामला आपण पोस्ट नाही करू शकत. कॉपीराइट इन्फ्रिंजमेंट म्हणून एक वर्ड आहे. इन्फ्रिंजमेंट म्हणजे व्हायोलेशन ऑफ देअर लॉज. ओके. त्यामुळे तो आपण बघूया व्हॉट्सअपला टाकता आलं तर टाकू आपल्या ग्रुपला. ओके. व्हॉट्सअप 2दा ब्लॉक झालं माझं. द हिंदूचं सबस्क्रिप्शन 2,500. आजचा पेपर आपण वाचला ते क्वांट्री दिली तरी पेपर पण वाचला नाही, कारण थोडं रटाळवाना असला तरी काय काय शिकण्यासारखं. मागे नेक्स्ट. I thought it would be held in July, but I came to know they held it in September, the month after which we can't get any job. नेक्स्ट. This sudden interruption has discomposed all my plans and life. What should I do? How will I maintain and manage? Yeah. This have yielded many problems, doubts, and illusions, I think. These have Many problems and illusions. yielded many problems, doubts and illusions, I think. Yielded म्हणजे काय? Yielded सायन्स मध्ये यील्ड पॉइंट ऐकलंय? यील्ड पॉइंट म्हणजे डिसिसिव्ह पॉइंट.
ज्यानंतर ती वायर ब्रेक होणार आहे की नाही होणार, बरोबर. जो म्यू म्हणून एक आकडा असायचा त्याचं ते, बरोबर. फाईन. दॅट वॉज अ यील्ड पॉइंट. तर दिस हॅव yielded many problems, doubts, illusions. Should I give my next Nikhil? Next, should I give my? Should I give? Or not? If not, I believe it can be possible if I get someone, especially literally work to do. I will not have a single idea to do my MA throughout my life because I have nothing to do with good degree. I have certainly to do good work. Certainlyचं meaning clear आहे? सर्टन म्हणजे थांब. थांब. काय? थांब. 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 मग थांब. आता काय थांबायचं? सर्टन, थांब, परफेक्ट आहे. सर्टनटी, ठामपणे. सर्टनली असेल तर ठामपणे. सर्टनटी, निश्चितता. ठामपणा म्हणजे त्यापेक्षा पण निश्चितता. ठाम असं काही नाही राहील. अनसर्टनटी, अनिश्चितता. ओके. अनसर्टन झालं ना आता जे काही झालं. ओके. अनिश्चित म्हणजे वाटलं नव्हतं असं. तर सर्टन, सर्टनटी, सर्टनली म्हणजे सांगितलं तू, ठामपणे. ओके. तर ली आणि टी, टी म्हणजे सर्टनटी एक नाउन आहे, सर्टनली अलग अलग शब्द आहेत, हे मला सांगायचं मेन. ओके. सर्टन. नेक्स्ट मागे, I don't want to say much the kind of person I am, or I have even fully before you along with my performance. Well, so much I can say if you do something for me. I will certainly not let your efforts so uselessly or go to Oxford. याच्यामध्ये आय विल सर्टनली नॉट लेट युअर एफर्ट्स गो युजलेसली. लेट गो मीन्स लेट गो, जाऊ जाऊ द्या. ओके. आय विल सर्टनली नॉट लेट युअर एफर्ट्स गो युजलेसली म्हणजे जाऊ नाही देणार. ओके. म्हणजे लेट वर्ड कुठल्याही टेन्स मध्ये यूज करू शकता, गॅरंटेड. ओके. आय विल सर्टनली नॉट लेट युअर एफर्ट्स गो युजलेसली. एनी सच वर्ड युजिंग लेट. मीनिंग दिसत नाही आहे. नाही म्हणजे अख्खा लेक्चर मध्ये मला असं वाटलं की हे बहुतेक जवळ स्क्रीन आहे त्यामुळे लेट अदर्स. लेट म्हणजे लेटचं जे काही कन्स्ट्रक्शन आहे वाक्याचं ते ॲज इट इज वर्बचं फर्स्ट रूप. लेट अदर्स से, लेट हिम डू, लेट हर गो, लेट इट बी. लेट इट बी म्हणजे असंच असू द्या. ओके. असू देण्याची प्रक्रिया बी, लेट इट बी. लेट अदर्स डू, लेट हिम कम, लेट हर गो, लेट इट बी, लेट मी नो जे आपण म्हणतोय
म्हणजे मला मला कळवा, मला जाणू द्या. कळवा म्हणजे कुठली गोष्ट घडली मला कळवा, त्या कॉन्टेक्स्ट मध्ये बरोबर आहे, पण लेट मी नो की सहज म्हणू शकतो आपण ऑफिस मध्ये, ते म्हणतोय त्या मिनिंग मध्ये फार डीप मध्ये गेलं असतं. कळवणे म्हणजे कन्वे. ओके, लेट अदर्स कन्वे मी म्हणजे मला कळवा थोडक्यात. तर लेटचं यूज कळालं ऍक्च्युली. लेट लेट मी इन, एक्झॅक्टली. म्हणजे इथं आय नाही वापरायचं, त्याला, त्याला, मला, तिला. म्हणजे लेट हिम डू. हिम म्हणजे त्याला ते करू दे. लेट हर गो, तिला जाऊ दे. लेट, समजा तिथं हिम आहे, हर आहे, इथं काय आहे ना, इट येणार का काय येणार? ही आहे त्याचं हिम झालं, शी आहे तिथं हर झालं, इटचं काय होणार नक्की? हिम आणि हिज मधला फरक काय आहे? हिज म्हणजे त्याचे, हिम मीन्स त्याला, हर मीन्स आणि तिचे आणि तिला, दोन्हीला सेम वर्ड. हे कायम लक्षात असू दे. ओके, लेट त्याच्याऐवजी दुसरा आता लेट पीपल लेट अदर्स टू. ओके, म्हणजे एक आहे लेट कर्म, दुसरा त्यातले दुसरे, आणि सेम ऍज इट इज वर्कचं जे काय फॉर्म आहे तो. ओके, त्यामुळं नेक्स्ट टी साइड. नेक्स्ट सोल, सोल and of is it a right grammar? Let us see. But it is most touching thing. It is the most. ठीक आहे. हे एक जुनं लेटर लिहिलंय त्यांनी. त्यामध्ये काय जे होतं ते इथे एक वर्ड लिहिलाय, आर्काइव्स. आर्काइव्स म्हणजे हे आर्चिव्ह नाही आहे, आर्चिव्ह नाही आहे, आर्काइव्स आहे. ओके, ते इन्स्टाला आर्काइव्ह आहे, ते आर्काइव्हच, आर्चिव्ह नाही. साठा पूर्वीचा. ओके, तो मोस्टली जुने काही डॉक्युमेंटरीज आहेत, डॉक्युमेंट्स आहेत, त्यांना आर्काइव्स म्हणतात. ओके, फ्रॉम BBC आर्काइव्स.
तर एक एक गोष्ट सांगायची होती की कुठलीही अचीव म्हणजे बेसिक एक गोष्ट आहे. पूर्वी ऑनलाईन जे काही मॅचेस आता होत आहेत क्रिकेटच्या वगैरे, तर त्या डायरेक्ट न्यूजपेपर न्यूज मीडियाला दाखवायचं परमिशन होती. म्हणजे जी काही मॅच चालू आहे ऑस्ट्रेलिया इंडिया, त्यांची डायरेक्ट मॅच दाखवून न्यूज दाखवायची परमिशन पूर्वी होती. आता ती नाही आहे, फक्त फोटो दाखवायचे बिकॉज ऑफ द कॉपीराईट इन्फ्रिंजमेंट. ओके, कारण आता युट्यूबला कुठल्या दुसऱ्या याचं म्युझिक पण आता यूज नाही करू शकत. ओके, तर हे चेकिंग होत असतं. तर एक हा वर्ड ऐकला तुम्ही, हा वर्ड बघितला असेल गॅरंटेड. कुठली न्यूज समजा आता भारतानं सॅटेलाइट सोड, इमेज कट्स, तिथं काय क्रेडिट दिलंय आता नासा किंवा आपल्या भारतातलं जे काही आपण यान हे करणार आहे प्रक्षेपण, ते सगळ्या मीडियाला तिथं कॅमेरा घेऊन जायला आला ना. फक्त कोण जाईल? डीडी नॅशनल जाईल. डीडी नॅशनलचा तो फुटेज बाकीचे यूज करतील. त्यामुळं कर्टसी डीडी नॅशनल. कर्टसी म्हणजे सौजन्य मराठी. कर्टसी म्हणजे सौजन्य, म्हणजे सेम ग्रेटफुल फॉर समथिंग. मग इथं काय ग्रेटफुल फॉर डीडी नॅशनल दॅट दे शोड दिस फुटेज टू अस फ्री, पैसे न घेता यूज केलं ना. ओके, त्याच्या पलीकडे जाऊन सांगतो, कुठली एखादी गाडी सरकारी असेल, पोस्टाची असेल, डिफेन्सची असेल, त्याच्या मागे पण किंवा कुठल्याही कर्टसी बऱ्याचदा बँकेचं नाव लिहिलं असतं. म्हणजे आता कुठल्याही कंपनीत काही मटेरियल ठेवलं, कर्टसी बँक ऑफ महाराष्ट्र, म्हणजे लोन घेतलंय बँक ऑफ महाराष्ट्राचं, त्यावरती ती मटेरियल घेतली, म्हणून तिथं बोर्ड लिहायला लागतो कर्टसी बँक ऑफ महाराष्ट्र. समजा एखादी रिक्षा असेल गॅरंटेड, आज कधी पण ऑब्झर्व करा, एखाद्या रिक्षावरती त्या रिक्षाचं घेताना ज्या कंपनीचं ज्या बँकेचं लोन घेतलं त्याचं नाव असतं, त्याच्या आधी कर्टसी लिहिलं असतं. म्हणजे सौजन्याने हे ऐकलंय, सौजन्य याच्या सौजन्याने, बँक ऑफ महाराष्ट्राच्या सौजन्याने, म्हणजे कर्टसी बँक ऑफ महाराष्ट्र. ठीक आहे, त्यामुळं थोडं जरा ओपन अप व्हा की गोष्टी आपण ज्या काय बघतोय ऍटलिस्ट त्याचं मिनिंग आपल्याला माहिती पाहिजे. हे नासा किंवा आपलं इस्रोचं जे सॅटेलाइट लॉन्चिंग होतं ते कोपऱ्यात काय येतं, तिथं वरती तिथं कर्टसी डीडी नॅशनल काय येतं, मग कर्टसीचं मिनिंग काय आहे बघायला हरकत नाही. आणि असं तुम्ही बघाल, आज न्यूजपेपर वाचायला काहीच हरकत नाही, पण स्टील डेली जर हे तुम्ही वाचलात पेपर मधलं कुठलंही आर्टिकल, तर किमान असे 5-6 वर्ड्स मिळतील. बरोबर, जे आज पेरुझल कुठं यूज करू शकता हे तुम्हाला लक्षात आलं. तुम्ही तुमच्या मेलमध्ये पेरुझल लिहाल त्यावेळी त्यांना लक्षात येईल की ऑलरेडी ही इज ऑलरेडी क्वालिफाईड फॉर दिस पोस्ट. बरोबर, त्यामुळे तुम्हाला मला 2दा रेफरन्स लिहायचं होतं तिथं की that I have attached my resume for your ready reference. I am writing this email for your kind reference. 2दा रेफरन्स लिहिण्यापेक्षा काइंड पेरुझल ऍट फर्स्ट. ठीक आहे, आणि हे सगळं सुचतंय कुठून आपल्याला, जे आता मी आज काही जे लिहितोय ते वाचून. म्हणजे हे काय वेगळं आता वेगळी पुस्तकं वाचलेत असं काही नाही की इंग्लिशवरची, पण यातली काही वाक्यरचना मला आवडली, काही वाक्यरचना वापरण्यासारखी आहे, काही वापरण्यासारखी पण नाही एवढी आवडली. बरोबर, जे काय लेट यूज करू शकता, थरोली यूज करू शकता. बरोबर, तर माझी अशी इच्छा आहे की किमान हे मी कात्रण जसं आणतो तसं काही आपण हे करू शकतो, यात क्रॉप करू मी टाकतो, पेपर टाकण्यापेक्षा ऍक्च्युअली. ठीक आहे, मला नाही. Okay, we are summing this up. Okay, thanks lot all.
Thank you, sir.